सुरुवातीला दोन ऑफिशियल मॅच रेफरी मैदानाकडे आपण दाखल व्हा. मिस्टर धोनी, संतोष चौधरी और त्यांच्या बरोबरीने हिरामन भोसले. फक्त 10 सेकंद तुम्हाला थोडा लेट दिसेल मोबाईल वरती, परंतु लाईव्ह. यस 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 यस. चला लवकरात लवकर आता मॅच सुरू करायचं. आता वेळ झाला आपल्याला वेळ असं वाया घालवायचं नाहीये. बघा सुशांत सर, लोणावळा स्ट्रायकर संघाचे पिच हिटर, स्फोटक फलंदाज आणि त्यांच्या बरोबर दोन्ही संघाचे खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. सुशांत सर स्ट्रायकिंग एंडला असतील. तर पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. किचन आणि त्यांच्या बरोबरीने लोणावळा स्ट्रायकर्स या दोन संघामध्ये ही लढत. तर 12वे खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. आज खरं तर आमच्या ट्रॅव्हल्स पार्टनरचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. कॅप्टन मिस्टर अभिजित टाकले. तर सर्वांचं मनापासून स्वागत. जाऊया मॅच कडे. पहिला सामना आजच्या दिवसातला या प्रीमियर लीग मधला आणि पहिला सामना रंगतो या ठिकाणी लोणावळा विपक्ष किचन टीम कर्नाला विसावा या दोन संघांच्या दरम्यान, टीमच्या दरम्यान ही लढत असेल. तर सलामीवीर सुशांत सर आणि त्यांच्या बरोबरीने कौशल सर, दोन ओपनिंग प्लेयर, ओपनिंग पहिली जोडी मात्र मैदानाकडे दाखल झाली. तर अन्वी सावंत चे आमचे प्रोप्रायटर गणेश यांचा आपण साऊंड सिस्टम पाहताय. बघा पुन्हा एकदा सांगतोय, ऑरेंज पट्टा आहे, केशरी कलरचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याच्या बाहेर बॉल डायरेक्ट गेला तर षटकार आणि टप्प्याने गेला तर चौकार आणि पर्पल कलरचा जो पट्टा आहे त्याच्या बाहेर चेंडू गेला किंवा त्या पट्ट्याला लागला तर 2 धावा असतील आणि मागे व्हाईट कलरचा पट्टा आहे त्याच्यावरती मात्र सिंगल डिक्लेअर झोन घोषित करण्यात आलेला आहे. चला आपण सामना सुरू करूया. कॅप्टन विनायक, कॅप्टन सुशांत सर, दोघांमध्ये पहिलं बॅटल मी पाहताय मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफला जो खेळाडू चला किचन टीमचा कॅप्टन 12वा खेळाडू. आज महिलांसाठी देखील एक विशेष कार्यक्रम आहे. आजच्या दिवसामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम त्यांचाही संपन्न होईल. त्यांना आपण देऊया शुभेच्छा आणि त्याच वेळेला आपण पाहता स्पर्धेतला पहिला चेंडू आता डिलिव्हर होईल. चला किचन संघाचा 12वा खेळाडू विनायक, तुमचा 12वा खेळाडू आला नाही तर पेनल्टी 2 रनची असेल. 12वा खेळाडू जर आला नाहीये तर मात्र पेनल्टी 2 रनची. विनायक भोड, बघा काय आज ड्रेस कोड आहे, नवीन शूज त्याने घातले या स्पर्धेसाठी, पूर्णपणे किट परिधान करून आलेले. चला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपली एक खेळाडूची नावं फक्त आम्हाला सांगायची. पाण्याची बॉटल लोणावळा स्ट्रायकर्स विपक्ष किचन किंग. यस किचन किंग. धीरज, यस मॅन्डेटरी पॉवर प्ले नाहीये. आउटफील्ड मैदानाचं डायमेन्शन थोडं छोटं आहे त्यामुळे आपण पाहताय सुरुवातीपासून हे फिल्डर तुम्हाला विखुरलेले पाहायला मिळतील डीप मध्ये. तर फील्ड पोझिशन आपण जर पाहिलं या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. त्याच वेळेला आपण पाहता मिडॉन मध्ये फिल्डर उभा केला, लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर उभा, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, विकेट कीपर. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिला सामना लोणावळा स्ट्रायकर्स विपक्ष किचन किंग या दोन संघांमध्ये पहिलं बॅटल तुम्ही या
या स्पर्धेमध्ये पाहता राऊंड रॉबिन मेथडनुसार ही स्पर्धा संपन्न होईल. पहिला चेंडू टाकला जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या स्पर्धेसाठी. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू पूल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. चांगला फटका होता सुशांत सर यांचा. मला खरं तर असं वाटतं भरपूर प्रॅक्टिस केली सुशांत सरांनी, कारण लेन बॉल होता आणि त्याच्यामध्ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. पहिल्या 2 धावा आल्या या फटक्यावरती. अकाउंट ओपन झालं लोणावळा स्ट्रायकर्स टीमचं. अकाउंट ओपन झालं सुशांत सरांचं. सुशांत ठाकूर सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. खरं तर स्फोटक फलंदाज आहेत. स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतली. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. आपल्याला डाऊन द ग्राउंड केले. लॉंग ऑफला फिल्डर मागे आहे त्यांच्या दिशेने फटका होता. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. सिंगलने स्ट्राइक रोटेट झाली. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण पाहता स्कोर कार्ड वरती 3 बाद 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बघा पुढच्या संघ बीपोल मधला पहिला सामना असेल पुढचा. त्या दोन्ही संघ रेडी राहा. बॅकफुटला आले. स्क्वेअर कटचा प्रयत्न नजाकत या फटक्यामध्ये आपण पाहिली, पण तेवढी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी डीप कव्हर पॉइंटला पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. त्या ठिकाणी सिंगल होती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये दोन्ही खेळाडूंना यश मिळालं आणि इथे 2 धावा येत असताना लोणावळा स्ट्रायकर्स टीमला स्ट्राईक करण्यामध्ये माहिर आहेत कंद्रेस खेळाडू. नावामध्ये देखील बरंच काय दडलंय. तर एका बाजूने किचन किंग या बॉलला बघा चांगला बॉल, कटरचा वापर केला. बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला, स्विंग झाला आणि विकेट किपर विनायक भौड यांच्या हातामध्ये विसावताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल चला म्हणता येईल. बघा प्रत्येकाला विनंती करेल, युट्यूबला आपण जा, समर्थ लाईव्ह इव्हेंट चॅनल सर्च करा, तुम्हाला लाईव्ह स्पर्धा पाहता येईल. याही बघा त्याच दिशेने फटका, तोच फिल्डर मध्ये बॉल मागे निघालाय. खराब फिल्डिंग. 2 धावा. पर्पल रेषा जी आहे खरं पडदा आहे त्याला मात्र स्पर्श करणारा फटका आपण पाहिला. 2 धावा इथे मिळाल्या. तुम्ही हे खरं लाईव्ह चॅनल सध्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू, तुम्ही घर बसल्या तुमच्या नातेवाईकांना देखील पाहण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकता. शेअर तुम्ही करा ती लिंक आणि त्याच वेळेला तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये कधीही स्पर्धा या ठिकाणी पाहू शकता. समर्थ लाईव्ह इव्हेंट चॅनलचं देखील विशेष कौतुक करूया. स्टेप आउट, काउंटर अटॅकचा प्रयत्न होता, पुढे आले होते आणि फक्त दिशा दिल्यास थर्डमॅनच्या दिशेने बॉल चालला मागे. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा स्कोर कार्ड वर आपण पाहता त्या ठिकाणी 3 बाद 8. यस डीजे आपण रेडीला. षटकार चौकार विकेट नंतर आणि ओव्हर नंतर आपण सॉन्ग प्ले करा. समाप्तीनंतर लोणावळा स्ट्रायकर्स टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वर आपण पाहताय त्या ठिकाणी तब्बल 8 धावा. बघा विकेट मी मगाशी म्हटलं अतिशय सुंदर आहे, पाटा विकेट आहे आणि त्याच वेळेला आपण पाहतो लश ग्रीन आउटफील्ड हे फार कमी पाहायला मिळतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ग्रीनरी अगदी मैदानाच्या बाजूला गवताचं गालीच्या अंतरल्यासारखं हे तुम्हाला आउटफील्ड पाहायला मिळेल. यावेळेला फुल लेंथ डिलिव्हरी फुटवर्क नाही आहे. त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. असं म्हणतात मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क जर नसेल तर काहीच त्याला खरं तर त्याचा फायदा नाहीये आणि इथे तेच घडलं. फुटवर्क नाहीये त्यामुळे खेळाडूने खरं तर डॉट बॉल फेस केला. या बॉलला लॉंग चेस होता, थोडा पाठलाग केला बॉलचा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर असताना चेंडू पंचाने वाईड बॉल घोषित केला. पहिली एक्स्ट्रा रन या इनिंग मध्ये खर्च करतो गोलंदाज चंचल. या चंचल गोलंदाज आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. खरं तर इतके 365 दिवस कामामध्ये व्यस्त असतात, त्यांना वेळ कधी मिळाला प्रॅक्टिससाठी. गोलंदाजी पाहून असं वाटतं हा खेळाडू प्रॉपर एक गोलंदाज असेल. चारी मुंडा चित केलं फलंदाजाला. त्यांच्या माध्यमातून एक वाईड बॉल हा खरं अपवाद राहिला, परंतु त्यानंतर यॉर्क टाकला बॉल. परफेक्ट यॉर्कर. त्रिफळाची चालले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी कौशल नेक्स्ट बॅटर नाथांचा नाथ नवनाथ मात्र मैदानाकडे आले. बघा ते मात्र एक आक्रमक खेळाडू देखील आहेत. त्यांचा लुक पाहिला की मला आठवण होत्या साऊथ आफ्रिकन टीमचा हाशिम आमला
थोडी बियर्ड लुक, दाढी अजून वाढली तर नक्की त्यांच्यासारखे दिसतील. तरी ते आपण पाहता हे खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आले. यावेळेला पायात टाकलेला बॉल कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. थोडासा आपण त्याला डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण इथे रन मात्र नाहीये. डॉट बॉल फेकण्यामध्ये फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करणे हे काम आता या षटकामध्ये चंचलने केलंय. कौतुक करावं लागलं खेळाडूचं. यावेळेला यॉर्क लाईनचा बॉल ड्राईव्ह केला, बॉलला ऑन साईडला लॉंग मध्ये फील्डर आहे त्या ठिकाणी मागे सिंगल घेतले. स्ट्राईक हवी आहे सुशांत ठाकूर सरांना, कारण सुशांत सरांना माहिती आहे त्यांना जितकी स्ट्राईक मिळेल तितक्या धावा जास्त आहेत, कारण त्यांच्याकडे ते कॅलिबर आहे, ते मोठे फटके खेळू शकतात. त्यांना मात्र स्ट्राईक घ्यावी लागेल. या खरं ओव्हर मध्ये या सामन्यामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक त्यांना स्वतःकडे ठेवावी लागेल आणि मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. यावेळेला लो फुल टॉस बॉल परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहिला आणि या षटकामध्ये जबरदस्त क्रमांक इकॉनॉमिकल फिगर षटक, ज्या षटकामध्ये एक खेळाडू बाद केला, 2 धावा खर्च केल्या. षटक आवडलं असेल तर चंचलसाठी जोरदार द्या. पुढच्या मॅच साठी देखील दोन्ही संघ रेडी राहतात. थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झाले नंदकुमार नंदू. चांगली गोलंदाज आहे किचन किंग विनायक भोड यांचे योद्धे आज पूर्ण तयारीमध्ये. स्वतःच आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल मधला थॉमस डायस वाटतं मला विनायक भोड. बघा नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. यावेळेला हमाम जॅक डाऊन द ग्राउंड स्पर्धेतला पहिला षटक इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि पुन्हा एकदा इनसाइड आउट आणखीन एक धमाका फिल्डरच्या हातामध्ये झेल पास झाले मैदानामध्ये. विकेट मिळाला, परंतु षटकार पहिला आपण पाहिला त्या ठिकाणी फलंदाज नवनाथांच्या बॅट मधून चांगलं टायमिंग, पुढचा फटकाही चांगला होता. आणि त्यानंतर आता किरण मैदानाकडे चालले न्यू बॅटर चौथ्या क्रमांकावरती. पांडेने कॅच पकडला, किरण आल्या धमाका डाऊन द ग्राउंड, इट्स आउट ऑफ द पार्क. टॅपिंग क्रिकेट अंडर बॉक्स टाइप फटका आपण पाहिला, बॅकफुटला आले, जागा बनवली आणि बॉलला ढकललं त्या ठिकाणी कव्हर सीझन मध्ये. त्या ठिकाणी सिंगल पांडे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. 1 रन मिळाली. एका रनच्या मधीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 23 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. 23 स्कोर कार्ड वरती आहे. चांगली फलंदाजी आणि इथे पुन्हा एकदा पूल केला बॉलला डिक्लेअर झोन मध्ये. हा फेवरेट स्ट्रोक झोन आहे सुशांत सरांचा. त्या दिशेने हा फटका 2 धावा आल्या. लोणावळा स्ट्रायकर्स टीमला धावांची गती आता वाढली, प्रचंड गती वाढवली एकंदर या मॅच मध्ये धावांची. बघा नेक्स्ट मॅच बी पोल मधला पहिला सामना असेल. हाऊसकीपिंग नरेश यांचा संघ तर एका बाजूने वॉटर पार्क मयूर. दोन्ही कर्णधारांसाठी या 3 षटक संपली. धावा स्कोर करवरती 25. चला दोन्ही कॅप्टन नरेश आणि मयूर दोन्ही कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. बी पोल मधला पहिला सामना असेल. मी मगाशी सांगितलं राऊंड रॉबिन मेथड नुसार ही स्पर्धा आपण आजच्या दिवसामध्ये संपन्न करू. 25 लास्ट ओव्हर. बघा तुम्ही 3 गोलंदाज यूज करू शकता. सेकंड पहिले एका गोलंदाज देऊ शकता, अन्यथा 4 बॉल देखील चालतील, परंतु 3 गोलंदाज चालतील. एका गोलंदाज तुम्ही सेकंड ओव्हर देऊ शकता. आता फ्रेश बॉलर वापरला या ठिकाणी धीरजला. लास्ट ओव्हर आणि समोर किरण करता त्याने पहिल्याच बॉलवरती उत्तुंग षटकार मारला होता. तो किरण स्ट्राईक पॉइंटला आलाय. लोणावळा स्ट्रायकर्स टीम
या बॉलला लेंथ बॉल टाकलाय, हलकीशी कट मात्र घेऊन मात्र बॉल मागे निघाला. शॉट थर्डमॅनला डिक्लेअर झोन मध्ये सिंगल त्या बॉल मध्ये राहील. एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पण पाहता 26. मावळ परिसरामध्ये हा लोणावळा परिसर आहे. मावळ विभागामध्ये स्ट्राईक रोटेट होईल सर. एक रन आली की स्ट्राईक रोटेट करावीच लागेल. फक्त व्हाईट बॉलला डिक्लेअर आली तर मात्र स्ट्राईक रोटेट होणार नाही. व्हाईट बॉल किंवा एक्स्ट्रा बॉलला जर का नो बॉलला डिक्लेअर रन आली तर स्ट्राईक रोटेट होणार नाही. बॅटला लागून बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला तर स्ट्राईक रोटेट कंपल्सरी राहील. राऊंड द विकेट. इथे इनसाइड आउट लॉंग ऑफ क्षेत्राकडे हा फटका पाहायला मिळाला. फक्त सिंगल या ठिकाणी पण पाहता लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट करावे लागतील षटकार चौकारांचे. तेव्हाच एक मोठं टार्गेट सेट होईल. चला कॅप्टन नरेश, कॅप्टन मयूर आपण टॉस साठी मिड इनिंग मध्ये आपण टॉस कडे बोलणार आहोत. याला बॅकफुटला आले, फक्त दिशा दिली आहे. कव्हर पॉइंटला फटका आपण त्या ठिकाणी पाहिला, ज्या ठिकाणी सिंगल रन या बॉल मध्ये मेन स्ट्राईक रोटेट स्कोर कार्ड हलतं ठेवलंय या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी. एकही डॉट बॉल न खेळण्यापेक्षा सिंगल डबल डावाला पुढे घेऊन जायचं. थेंबे थेंबे तळे साच्याचं म्हणतात. ज्या पद्धतीचा हा खेळ मैदानामध्ये आपण पाहताय. या बॉलला ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड फटका फसलाय. झेल टिपला राकेशने, खेळाडू बाद झालाय. कॅप्टन दी डिपार्ट सुशांत ठाकूर सर. बॅक टू द डगआउट. सभी दोन्ही कॅप्टन मयूर आणि नरेश यस दोन्ही कॅप्टन आले. आपण या सत्रांच्या टॉस कडे बोलणार आहोत. सूरज न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे. बघा खरं तर हा लेन बॉल आहे आणि ऍक्युरेट गोलंदाजी. खरं आता प्रत्येक संघाला भीती वाटायला लागली किचन किंगची, कारण चार त्यांच्याकडे प्रॉपर गोलंदाज आहेत. गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली तो संघ स्ट्रॉंग. बॅटिंग कोणी करू शकतो शेवटच्या क्षणापर्यंत. बॉलिंग डिपार्टमेंट हे फार महत्वाचं आहे. या बॉलला पुढे आले, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शॉट मिड ऑफच्या दिशेने आपण फटका पाहिला. मागे सरकला बॉल, सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट. 2 धावा या चेंडूवरती आल्या. इनिंग कंप्लीट. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा स्कोर कार्डवर 30 टार्गेट उभं केलं. त्यानंतर टॉस कडे आपण जाऊया. नरेश आणि मयूर दोन कॅप्टन असतील. अश्विन सर आपण या व्यासपीठावर आपल्या शुभ असताना टॉस घेत आहोत. वॉटर पार्क टीमचा कॅप्टन मयूर गिरी. टॉस कॉइन. टॉस कॉइन कोणाकडे असेल तर आपण जमा करा. टॉस जिंकला मान्यवरांचा आभार. निर्णय फक्त आम्हाला सांगा काय असेल, काय रणनीती राहील. थोडा डीजे थांबा. पण सामना फार महत्वाचा आहे. कोणते खेळाडू त्यांच्याकडून तुम्हाला चांगली कामगिरी अपेक्षित राहील. एक ऋषभ, अजित बल्ला या दोघांवरती माझं पूर्ण म्हणजे कॉन्टेस्ट आहे. त्याच्यामध्ये वर्षभर आपण कामामध्ये व्यस्त असता. आजचा हा दिवस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे? खूप महत्वाचा आहे. पहिले 20वा टीमचे आभार मानतो, कारण की ते प्रत्येक वर्षी आम्हाला काही ना काहीतरी नवीन एनर्जी देण्यासाठी असे उपक्रम करत असतात. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आमचे लाडके अश्विन सर यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आम्ही करत असतो सगळ्या गोष्टी, आणि त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट असतो. आणि आज सुद्धा त्यांचा आम्हाला सपोर्ट असेल. येस, बेस्ट ऑफ लक नरेश तुम्हाला. त्यांनी सांगितलं टॉस जिंकून मी फील्डिंग करू. फील्डिंगचा निर्णय घेतला. जाऊया आपण पुन्हा मॅच कडे.
न्यू स्पॉट टॉस बॉक्स नरेश यांच्या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय पुढच्या मॅच मध्ये वॉटर पार्क टीमला. आणि एक विशेष निवेदन आहे, एखादा इच्छुक समालोचक असेल त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. चला, हौशी कलाकार कोण असेल तरी आमच्या समवेत. तर सलामीवीर दोन खेळाडू बबलू त्यांच्या बरोबरीने शेवट षटक ज्याने टाकलं होतं धीरज, तो नाव सांगितलं बबलू पांडे. बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला टिंडा आणि बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होतील. पीसी शेफ हे खेळाडू अनुभवी खेळाडू, लिजंड, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हणतात. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु. तर पीसी शेफ मात्र या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती येताना आपण पाहताय. एका बाजूने किचन किंग संघाने पहिल्या सत्रामध्ये चमकदार कामगिरी केली. 30 धावसंख्या होती, थांबवलं लोणावळा स्ट्रायकर्स टीमला. फिल्डिंग करत असताना आमच्या भगिनी मिड ऑफच्या दिशेमध्ये यस सुशांत सरांची सुकन्या ती देखील फिल्डिंग साठी उतरली मैदानाच्या आतमध्ये. तिलाही शुभेच्छा असतील आणि संपूर्ण टीमला पण शुभेच्छा देऊया. तर डावाला सुरुवात झाली. पहिलं षटक 31 चं टार्गेट आहे, 31 चेस करायचं. बघा काय बॉलिंग ऍक्शन. पहिला बॉल थोडासा टर्न केलाय परंतु व्हाईट बॉल घोषित केलाय. मुथय्या मुरलीधरनपेक्षा खतरनाक ऍक्शन करत त्यांची श्रीलंकन टीमचा. मुथय्या मुरलीधरन त्यांच्यापेक्षा भारी ऍक्शन आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन वाईट ऍक्शन. असे वाटले की पहिल्यांदा डाव्या हाताने बॉल टाकले परंतु त्यानंतर ग्रिप चेंज करून पुन्हा उजव्या हाताने बॉल डिलिव्हर करतात. त्या ठिकाणी थोडासा कन्फ्यूज होतील फलंदाज, या शंका नाहीये. सलग 2 वाईट बॉल, कमबॅक होईल का? या बॉल टप्प्यावरती ऑन द राईज केले चौकार, वेलकम बाउंड्री, हो 4 धावा. कवर रीजन मध्ये आप फटका पाहायला मिळाला. पहिला चौका पांडे के बल्ले से निकलता हुआ बढ़िया स्ट्रोक पांडे ने लगाया वहां पे. इस बार ट्रैक चेंज किया बॉलर ने, स्टेप आउट होकर खेलने की कोशिश, काउंटर अटैक और यहाँ पे सुशांत ठाकुर इनका जलवा. स्टंपिंग के माध्यम से पहला विकेट मिलता हुआ लोनावाला स्ट्राइकर्स टीम को. पहला बल्लेबाज मैदान के बाहर. झुकेगा नाही पहिला विकेट करत त्यांनी मिळवला स्टंपिंगच्या माध्यमातून. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाला चप्पल राहावं लागतं आणि प्रचंड ऍक्टिव्ह आहे. न्यू बॅटर मैदानाकडे चालले. 3ऱ्या क्रमांकावरती राकेश, किचन किंग टीमचा तारणारा खेळाडू राकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. फुल टॉस आणि इथे फ्लिक केला बॉलला. डिक्लेअर झोन मध्ये चालला बॉल, पर्पल पट्ट्याच्या बाहेर 2 धावा या फटकावरती मिळतील. 31 चं टार्गेट आहे. हे टार्गेट चेस करण्यासाठी तुम्हाला चांगली भागीदारी, पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. याही वेळेला फुल टॉस, व्हाईट बॉलचा इशारा. सर डाव्या बाजूने बॉल गेला की वाईटच असतो. लेग स्टंपच्या बाहेर जर बॉल निघाला तर तुम्ही डेफिनेटली वाईटच तिथे घोषित केला जाईल आणि व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. तर अशी गोलंदाजी झाली. व्हाईट +1. चला बॉल पडद्यावर आला तर एकच झालं, त्यामुळे एकच असेल इथे. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा आल्या. स्ट्राईक राकेशकडे राहील कारण वाईड वरती डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. बघा या ओव्हरमध्ये 4 वाईड. पहिल्या षटकामध्ये जर अशी सुरुवात आणखी 3 षटक कशी असतील. एवढ्या धावा आल्या. इथे परफेक्ट डिलिव्हरी, बॅक टू पंच आणि इथे मात्र लॉंग ऑनला फटका चाललाय. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हणतात आणि इथे मात्र झेल सोडलाय. जीवनदार
राकेशला मिळालं लेफ्टी बॅटर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहे धीरज हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. निकल्या झोनकडे बॉल निघाला त्या ठिकाणी 2 धावा मात्र चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करत असताना किचन किंग टीमला सुरुवात चांगली ग्रेट स्टार्ट स्वप्नवत सुरुवात ड्रीम स्टार्ट मात्र मिळाली या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना किचन किंग टीमला टार्गेट चेस करायचं फक्त 31 आणि आतापर्यंत आपण त्या ठिकाणी पाहिलं तर धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 14 धावा धाव फलकावरती. अजूनही 17 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉल मध्ये. सामना एकतर्फा कदाचित होताना पाहायला मिळेल. बॉलिंग अटॅक मगाशी म्हटलं किचन किंग टीम कडे 4 गोलंदाज चांगले आहेत त्यामुळे या संघाचा बोलबाला पाहायला मिळेल. चला पुढचा संघ देखील रेडी झालाय. बघा जर पडद्याच्या आतमध्ये बॉल राहिला तर तुम्ही पळून धावा काढू शकता. या बोला लेग ब्रेकचा प्रयत्न वाईट बॉल तिथे आपण पाहताय 5 वाईट सुशांत सर पहिल्या ओव्हर मध्ये. काय कराल 15 धावा आल्या आतापर्यंत अजून षटक बाकी आहे. इथे पूल केल्या बॉलला डिक्लेअर झोन मध्ये किती लांब मारा 2 धावा मिळतील त्या ठिकाणी. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. पहिलं षटक संपलं लॉंग स्पेल 5 वाईट बॉल टोटल 11 चेंडू फेकावे लागले पहिल्या षटकासाठी आणि धावा आल्या धाव फलकावरती 17. आता 18 चेंडू मध्ये फक्त 14 धावांची गरज. धन्यवाद. 17 धावा आल्या तर 18 चेंडू मध्ये 14 बॉलिंग मार्क मध्ये. आता स्वतः श्रुती आली मैदानाच्या आतमध्ये. असं म्हणतात मुलगी जन्माला आली की घरी लक्ष्मी आली आणि सुशांत सरांची ही सुकन्या या षटकामध्ये बॉलिंग मार्क बदलले. सध्या महिलांचं क्रिकेट आपण पाहिलं 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये अंडर-19 क्रिकेट संघाने साऊथ आफ्रिकन टीमला नमवलं होतं. पराभूत करून चॅम्पियन बनला होता आणि यावेळेला आपण पुन्हा एकदा योगायोग भारतीय महिला अंडर-19 संघाने साऊथ आफ्रिकन टीमला पराभूत करून चॅम्पियन देखील बनला. हा देखील आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण. फुल टॉस आणि ते डीमर कॉल. बघा बॉल हवेमध्ये होता रॅकेट एरियामध्ये पडलाय. 1+1 2 धावा आल्या. कधी श्रुती देखील लेदरची प्रॅक्टिस करते अशी आम्हाला नुकतीच माहिती मिळाली. लेदर ती चांगली खेळते आणि इथे पहिला बॉल तिचा बीमर पाहायला मिळाला आणि आता खरं आपण पाहू शकाल फ्री. चला फ्री पुढचा बॉल असेल फलंदाज धीरज साठी. उडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री आणि समोर असेल फलंदाज धीरज. श्रुतीचा हा षटक फार महत्वाचा. 2 धावा आल्या. आता 18 मध्ये 12 सामना वन साइड होत चालला एकतर्फा होत चालला. किचन किंग संघाचा बोलबाला. बघा स्ट्राईक त्या ठिकाणी बघा बदलले ट्रॅक बदलला. राईट आर्म राऊंड विकेट त्या ठिकाणी श्रुती. समोर धीरज. 18-12 परफेक्ट बॉल टाकलाय बघा. लाऊड अपील फ्रीड बॉल आहे. अपील करून काहीच होणार नाहीये. फक्त तुम्हाला या ठिकाणी रनआउट करता येईल. हँडलिंग द बॉलच्या स्वरूपात एखादा खेळाडू बाद होऊ शकतो. जर फ्रीड बॉल असेल त्याच्यामध्ये क्लीन बॉल विकेट कॅच आउट किंवा एलबीडब्ल्यू आउट होणार नाहीये. डॉट बॉल कमबॅक पाहायला मिळाला श्रुतीच्या माध्यमातून. बघा इथे असलेल्या सर्व महिलांना आदर्श घ्यावा असं काम आता श्रुती करते. मैदानाच्या आतमध्ये कौतुक व्हायला हवं. सांगलीची स्मृती मंदाना आपण पाहिले आयसीसी लेडी क्रिकेटर. यावेळेला चांगला फटका आहे. नो बॉल कॉल. आय थिंक ओव्हरस्टेपिंग. येस ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आहे. त्यामुळे 1+1 2 धावा ऍड होतील. 2 रन आता ऍड होतील. 22 धावा फक्त आणि फक्त आता 9 धावसंख्येची गरज. वन साइडेड मॅच. लोणावळा स्ट्रायकर्स संघाने फलंदाजी चांगली केली पण गोलंदाजी मध्ये फारसं इम्पॅक्ट टाकता आलेला नाहीये. फ्रीड बॉल नेक्स्ट डिलिव्हरी. पुढचा चेंडू फ्रीड असेल याची नोंद दोन्ही फलंदाजांना घ्या. पडतो नेक्स्ट मॅच साठी नरेश अँड मयूर दोन्ही कॅप्टन. हलक्या हाताने एकसा कव्हरला हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. सध्या 16 वॉचिंग आहे.
व्ह्यूअर्स बघा, जेवढे या चॅनलला पाहतील त्या सर्वांना विनंती असेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तुम्हाला आयुष्यभर हे चॅनल आणि ही स्पर्धा युट्यूबला पाहता येईल. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी, सुस्पष्ट चित्रीकरण या बोलला यॉर्कर टाकला होता. कमबॅक पाहता आपण आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर टाकणं सोपं नाहीये. हे मात्र गेल्या सुट्टीने बरोबर खोला टाकलेला चेंडू फलंदाजाला रूम क्रिएट करून दिलेली नाहीये. त्या ठिकाणी डॉट बॉल राकेशने फेस केला. धाव संख्या धाव फलकावरती 23. अजूनही 8 धावांची गरज आहे. येणारे काही बॉल आणि 8 धावा. यावेळेला पूल करायचा आहे. झेल होईल का प्रयत्नच केलेला नाहीये. वॅकेट एरियामध्ये बॉल पडला. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होते आणि आता बघा पायाला बॉल लागलाय. सुशांत सरांनी ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे 2 धावा असतील या बॉल वरती. 2 धावा मिळाल्या आणि धाव संख्येमध्ये बदल होताना आपण पाहता टोटल धावा 25. कॅच व्हायला हवी होती. खरं तर लो स्कोरिंग सामना तुम्हाला डिपेंड करायचा असेल, तुम्हाला मार्जिन ऑफ एरर टाळावं लागेल. कमीत कमी चुका कराव्या लागेल आणि या चुका मात्र आता फिल्डिंग टीमने केल्या, त्यामुळे पराभवाच्या उंबरठ्यावरती हा संघ आलाय. नो बॉल वन्स अगेन. ओव्हरस्टेपिंग. तर एवढ्या लॉंग विकेट वरती बॉल पोहोचवणं सोपं नाहीये. 1+1 2 धावा इथे ऍड होतील. आणखीन 2 धावा. फ्री 1-sided मॅच इथे तुम्ही पाहता. एकतर्फी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा हा षटकार विन मॅच पहिला सामना जिंकलाय आजच्या या प्रीमियर लीग. कॅप्टन चला टीम स्ट्रॅटर्जी आता तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये करा. दोन्ही टीम आपण एकमेकांना हस्तांतरण करा प्लीज. सर थांबा, सुशांत सर मैदानामध्ये थांबा. लाईन मध्ये किचन किंग टीम चला. विनायक तुमची टीम घेऊन चला आतमध्ये, एकमेकांना हस्तांतरण करा. विनायक भाऊड कॅप्टन लाईन मध्ये चला. सामना संपलाय परंतु शेक हँड करून मैदानाच्या बाहेर या. लाईन मध्ये चला दोन्ही संघ. अश्विन सर आता थोडेसे वॉर्मअप करतात मैदानाच्या आतमध्ये. कोणत्या टीम मध्ये असतील अश्विन सर? चला सामनावीर या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर धीरज या सामन्याचा हिरो. पहिल्या लढतीमध्ये सामनावीराचा मानकरी राहिलाय. तर मयूर आणि नरेश यांच्यामध्ये लढत. नरेश या संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. हाऊसकीपिंग टीम आणि एका बाजूने वॉटर पार्क. चला तर सामनावीराचं पारितोषिक आपण देऊया धीरज या केवढा. धीरज या व्यासपराधी. धीरज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर अवॉर्ड प्लेयर ऑफ द मॅच. पहिला हिरो या स्पर्धेमधला सामनावीर. चला कॉमेंट्री कोण करणारा इच्छुक असेल? नितेश येऊ द्या. नितेश या आपण आगरी भाषेमध्ये कॉमेंट्री करा, थोडी आणखी मजा येईल. यस आमचा वॉरियर अजून झोपलाय, अभिजित टाकले, येईल थोड्या वेळामध्ये. चला लवकरात लवकर आपण सामनावीर हे पारितोषिक देऊया. प्रितेश सर आपण आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देतो आपण. यस प्रत्येक मॅचला आपण देणार आहोत.
धीरज ठरले सामनावीर. असे क्रॉस उभे राहा. आइए धीरज. चला किचन किंग जोरदार आहे उद्या धीरजसाठी. पहिला सामनावीर ज्याने अष्टपैलू कामगिरी केली तो धीरज ठरलाय सामन्याचा हिरो. चला मॅच चालू करा सर. धीरज बेस्ट ऑफ लक. धीरज यस धीरज सबसे पहला अभिनंदन आपका. कैसा लगा टूर्नामेंट में खेल के? बहुत अच्छा लगा. पहली बार ऐसी कोई मतलब ऐसा लग रहा है जैसे ये कि आईपीएल कह सकते हैं. मतलब अच्छे लेवल का मैच हो रहा है ऐसा लग रहा है. और तैयारी भी, और मैं शुक्रिया करना चाहूँगा अपने मैनेजमेंट को जिनने बहुत सारी तैयारियाँ की हैं. उनने खुद अपने प्रत्येश सर और अपने जो टीम है उनने खुद हमारे सुपरवाइजर जितने हैं मतलब उनने खुद ग्राउंड में, हाँ आपका नाम पता नहीं हो तो उनने यहाँ खुद मतलब ग्राउंड में खड़े रह के खुद सफाई करिए बहुत कुछ करा है. मतलब इतना हम भी नहीं कर पाते जितना उनने करा. प्रत्येश सर और उनकी टीम जितने सुपरवाइजर हैं बहुत बहुत धन्यवाद आपका. बहुत अच्छी अचीवमेंट किया आपने.